विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय मल्लिका आजीकडे आलेली असते आणि म्हणत असते, आई तुम्ही बिझी आहात का? मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोल ना, कशाबद्दल बोलायचं आहे? आजी विचारतात. तेव्हा मल्लिका म्हणत असते, ते अंशुमनच्या लग्नाबद्दल बोलायचे. त्या लोकांचा फोन आला होता आणि ते म्हणतायत की उद्या सुपारी फोडून घेऊयात म्हणून. अगं मग झालं ना त्यांना सांगून, आता परत परत का बरं विचारतेस? तुला असं का वाटतंय? भीती वाटते का की उद्या सुपारी फोडायला भेटते की नाही? नाही नाही आई, तसं अजिबातच काही नाही आहे. म्हणजे मला काय म्हणायचं होतं, मग मी सांगू ना त्यांना. ऐक ना, हे बघ मल्लिका, तू एकदा समरला कॉल कर ना आणि समरला विचार. हे बघ, मला ना खूप काळजी वाटते बघ. तिकडे स्वानंदीचे बाबा कसे असतील, काय असतील, त्या सगळ्या गोष्टींची काळजी वाटते. मग आता मल्लिका म्हणत असते, अगं बाई आई, तुम्हाला माहिती नाही का, स्वानंदीच्या बाबांना तर बरं वाटायला लागलेलं आहे. ते तर ठीक आहेत, ते सगळं काही व्यवस्थित चाललं आहे असं ती बोलत असते. आणि हे सर्व बोलल्यानंतर आता मल्लिका म्हणत असते, पण मग मी लावू का इथे समरला फोन? हो लाव समरला फोन. मी ना देवापुढे साखर ठेवून येते, त्यांना जर बरं वाटतंय तर. असं म्हणून आजी निघून जातात. मल्लिका म्हणत असते, इथे स्वतःच्या मुलाचा साखरपुडा होतोय, नातवाचा, त्याचा आनंद नाहीये, पण इकडे त्या स्वानंदीच्या बाबांना बरं वाटावं म्हणून साखर ठेवायला चालली इथे म्हातारी देवापुढे. स्वानंदी आणि समर बोलत असतात. स्वानंदी समरला थँक्यू म्हणत असते. तेवढ्यात त्याला आता मल्लिकाचा फोन येतो. मल्लिका म्हणत असते, अरे समर, हे बघ, त्या लोकांचा पुन्हा फोन आला होता आणि ते म्हणतायत की उद्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घ्यायचा का म्हणून. हे बघ, त्यांना बिचारांना असं ताटकळत ठेवणं पण मला बरोबर वाटेना रे, काय करायचं रे? तेव्हा समर म्हणत असतो, ठीक आहे काकू, तुला जे काही करायचं आहे ना, तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर, माझा काहीच एक प्रॉब्लेम नाही आहे. मग आता हे सर्व बोलणं झाल्यानंतर इथे मल्लिका म्हणत असते, बरं बरं ठीक आहे. आणि ऐक ना, हां आता ना स्वानंदीच्या बाबांना बरं वाटतंय. हो मी तेच विचारायला फोन खरं तर केला होता. आणि जर बरं वाटत असेल तर स्वानंदीला सुद्धा ये म्हणावं ना, कारण इथे ही सगळी तयारी करायची. समर म्हणत असतो, नाही ते एक दिवस इथेच राहतील, कारण त्यांच्या बाबांना बरं नाही ना म्हणून त्या नाही येऊ शकणार. बरोबर, ते पण बरोबरच आहे म्हणा, ठीक आहे राहू दे ना. मग मल्लिकाने फोन ठेवल्यानंतर चिडचिड करत असते. आता हे सगळं मला एकटीलाच काम करावं लागेल असं ती म्हणते. समर म्हणत असतो, ऐका ना, मी आता निघू का? कारण इकडे घरी जातो. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, मग मी पण येते ना. तेव्हा तो म्हणतो, नाही, इथे तुम्हाला तुमच्या बाबांना जास्त तुमची गरज आहे, तुम्ही नाही यायचं, असं म्हणून तो निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी अर्पिताने दागिनेवाला बोलवलेला असतो, ज्वेलर्स. आणि तो आल्यानंतर तिच्यासाठी ती सुंदर असे वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने चॉईस करत असते. पण आता चिडचिडसुद्धा तेवढीच करत असते. वेगवेगळे दागिने सराफ तिला दाखवत असतो. मल्लिका इथे तोऱ्यातच येते आणि प्रत्येक नोकराला ओरडत असते. अर्पिता तिला म्हणत असते, मम्मा एकदा बघ ना हे दागिने माझ्यासाठी. हे बाई, तुला जे काही बघायचे आहेत ना, जे घ्यायचे ते घे. तिथे चिंगी उभी असते. मग आता मल्लिकाचा रागराग होतो आणि ती चिंगीवर ओरडत असते, काय करतेस चिंगी तू इथे? आता अर्पिता म्हणत असते, हो बाई, आता सुद्धा हे दागिने एवढे मी घेते खरी, पण हे दागिने मला लपून ठेवावे लागतील. काही जरी झालं ना तरी ह्या पोरीच्या नजरेस हे दागिने पडता कामा नये. तेव्हा मल्लिका म्हणत असते, ए चिंगी, आत्ताच्या आत्ता तिथून निघून जा ना. तू इथे काय करतेस? तुला सांगितलं ना निघून जायला, तरी सुद्धा तू तिथे थांबासारखी का बरं उभी आहेस? तुझं काय चाललं आहे असं ती बोलत असते. मग आता ती तिथून निघून जात असते. त्याच वेळेला मल्लिका मात्र तिच्यावर ओरडत असते आणि तिला लावत असते. दुसऱ्या बाजूला नौकर वर्गाला सुद्धा खूप जोराजोरात ओरडत असते आणि सांगत असते, हे कामं पूर्ण वेळेत करा म्हणून. आता इकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदीने तिच्या बाबांसाठी नाश्ता आणलेला असतो आणि ती स्वतःच्या हाताने तिच्या बाबांना नाश्ता भरवत असते. आता तिचे बाबा म्हणत असतात, अगं स्वानंदी बाळा, मी काही लहान आहे का गं नंदू? हे बघ, मी मोठा झालोय ना, आणि तू मला आता नाश्ता भरवतेस का? मी तुझा बाबा आहे ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, लहान असताना तुम्ही आमची कशी काळजी घेत होतात. अगं मग ते माझं कर्तव्य आहे. मग ठीक आहे ना, आता तुमचं वय झालंय म्हटल्यावर मुलांनी सुद्धा बाबांची काळजी घ्यायचं हे त्यांचं कर्तव्य असतं ना. मी जे काही करते ना ते मला व्यवस्थित करू द्या बरं. बाबा म्हणत असतात, तू काही ऐकणार नाही आहेस. आणि हो, हे सगळं काही घेऊन तुम्हाला नाश्ता वगैरे आणि त्याचबरोबर गोळ्यासुद्धा वेळेवर घ्यायच्या आहे, समजलं? स्वानंदीच्या बाबा म्हणत असतात, हे बघ बाळा, मी ठीक आहे, माझी काळजी करण्याची काही गरज नाही आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ नंदू, तू तुझी आणि स्वतःची, त्याचबरोबर जावई बापूंची सुद्धा व्यवस्थित काळजी घेत जा. आता मला काय झालेलं आहे बाबा, आम्ही माझी आणि व्यवस्थित काळजी घेते. आणि तेव्हा तुला एक गोष्ट सांगू का बाबा, तुम्हाला काय झालंय का? म्हणजे तुम्हाला कसला त्रास वगैरे होतोय का? तुम्ही स्वतःच्या मनाला बऱ्याच काही गोष्टी इथे लावून घेतलेल्या आहेत का? काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना?
ते म्हणत असतात, हो गं बाळा, सगळं काही ठीक आहे, पण मला तुझी काळजी वाटते ना गं, म्हणून मी हे सगळं काही बोलतोय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर स्वानंदी म्हणत असते, नक्की एवढंच ना बाबा, बाकी काही नाही ना, खरं खरं सांगा. तेव्हा ते म्हणत असतात, हो एवढंच आहे, बाकी काहीही नाही आहे, तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. पण तुला सांगू का नंदू, हे बघ जावई बापू ना खरंच खूप कमाल आहेत बरं का. तुला सांगू का, माझ्यासोबत इथे बराच वेळ बोलत बसले आणि त्यांच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होत आहेत माझ्या आयुष्यात, तुझ्या आयुष्यात. खरंच असा जावाई मिळणं ना इथे नशीबच लागतं बघ. मग आता स्वानंदी म्हणत असते, हो बाबा, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. खरंच राजवाडे ना खूप चांगले आहेत आणि तुम्हाला सांगू, त्यांनी ना मला फार मदत केली, बऱ्याच गोष्टी व्यवस्थित समजून सुद्धा सांगितल्या. स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, खरंच तुझा संसार मार्गी लागला ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं बाबा, तुम्ही हे गोळ्या औषधं सगळे वेळेवर घ्या, आता मला निघायला हवं की नाही, घरी कार्यक्रमाची दगदग सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, अंशुमन त्याच्या खोलीमध्ये असतो आणि मल्लिका चिंगी ह्या दोघी जणी खोलीमध्ये दरवाजा नॉक न करताच येतात आणि त्यामुळे त्याची फार जास्त चिडचिड होत असते. तो म्हणत असतो, काय चाललंय मॉम तुझं, अगं तू वेडी आहेस का, असा दरवाजा नॉक करून यायचं समजत नाहीये का तुला. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे, एक सुंदर शूज आणलेत आणि त्याचबरोबर नवीन असा शेरवानी घेऊन आलेले आहे. तेव्हा तो म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे मॉम. तेव्हा ती म्हणत असते, अरे वेडा आहेस का, गरज कशी नाहीये, अरे तुझं लग्न होणार आहे, आज तुझा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे, मग आता मुलीकडच्या तुला पाहायला येणार आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. अंशू प्लीज आत्ताच्या आत्ता चेक करून घे बरं. तेव्हा चिंगीला ती म्हणत असते, चिंगी तिथे ठेव आणि व्यवस्थित ठेव आणि त्याला मदत कर. मग आता अंशू म्हणत असतो, नाही नाही, त्या गोष्टीची गरज नाही आहे. मग आता मल्लिका तिला तिथून जायला सांगते. चिंगी मात्र तोरा दाखवतच निघून जाते. मग मल्लिका म्हणत असते, बघितलं कसा माझं ह्या पोरीला, चल तू आवरून घे पटकन आणि छान असा तयार हो, कळलं, मी आलेच, असं म्हणून ती निघून जाते. दुसऱ्या बाजूला गुरुजी आलेले असतात. तेवढ्यातच स्वानंदी सुद्धा पोहोचलेली असते. आता स्वानंदी गुरुजींना काय हवं काय नको ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते. तेवढ्यातच तिथे इथे समर येतो आणि समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम तुम्ही कधी आलात. ती म्हणत असते, हो मी आल्यापासून आपली भेटच नाही झाली आणि बोलणं सुद्धा झालं नाही, मी आले. बरं ऐका ना, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. हां बोला ना. मग गुरुजी म्हणत असतात, विड्याची पानं घेऊन या. स्वानंदी विड्याची पानं घेऊन येते. पण आता समर म्हणत असतो, मला बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते, बोला ना. तुम्हाला सांगू का, तुमच्या बाबांना ना तुमची फार काळजी वाटते बघा, ते माझ्याशी बोलताना बोलून गेले. मग आता स्वानंदी म्हणत असते, हो ते माझ्याशी सुद्धा जेव्हा बोलत होते ना त्यावेळेस ह्याच गोष्टी बोलत होते, त्यांना माझी काळजी फार वाटते बघा, पण कळत नाही ते असं का बोलतायत म्हणून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, अर्पिता आलेली असते. अर्पिता आल्यानंतर म्हणत असते, अरे वा, समरदादा इथे बायकोला सगळी कामं करू लागतोय. खरं तर त्याच्या लग्नामध्ये ह्या सगळ्या रीतीभाती ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही ना, त्यामुळे त्याला एवढा आनंद होतोय. आता आजी म्हणत असतात, त्याचं काही होईल गं, पण तुझं काय चाललेलं आहे तुला कळतंय का, त्याचा संसारात तो खुश आहे आणि इथे स्वानंदीबरोबर त्याचा संसारसुद्धा सुरू आहे. तुझं काय चाललेलं आहे, तुझा संसार तर तू असाच वाऱ्यावर सोडून आलेले आहेस, बरोबर की नाही, असं सुद्धा त्या इथे बोलत असतात. मग आता अर्पिता म्हणत असते, उठसूट आजी तू इथे माझ्या संसारावरच का बरं येऊन पडतेस, हे बघ तुला माझ्या संसारावर येण्याची काही गरज नाही आहे, असं ती बोलते. दुसऱ्या बाजूला आता इकडे घाडगेंची पूर्ण फॅमिली आलेली असते. जेव्हा घाडगेंची पूर्ण फॅमिली येते त्यावेळेला मात्र सगळेजण आनंदामध्ये असतात. आता सगळ्यांचं स्वागत वगैरे होतं. मल्लिका येत असते आणि मल्लिकासुद्धा सगळ्यांचं स्वागत करत असते आणि म्हणत असते, आता खरं तर गुरुजी आता सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची ना. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हो हो, सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया ना. आता हे सर्व काही झाल्यानंतर तिथे चिंगी बाजूला उभी असते. मग आता ते लोक म्हणत असतात, आणखी इथे अंशुमन साहेब आले नाही, ते कुठे आहेत. मग आता इकडे ती म्हणत असते, अंशुमन का आहे ना, येतच असेल, तयार होत असेल. तुम्हाला सांगू का, आमचा अंशुमन ना फार छान आहे बरं का, म्हणजे त्याला ना ह्या सगळ्या गोष्टी फार इथे म्हणजे त्याचा सगळ्याच गोष्टी त्याच्या खूप वेगळ्या आहेत, कामामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तो फार छान लक्ष देतो बरं का. अंशुमन आलेला असतो. आता गुरुजी म्हणत असतात, आता मुहूर्त टळायला नको, अंशुमन आलेलेच आहेत तर आपण सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या का. मग आता सगळ्या गोष्टीला इथे हे लोक सुरुवात करत असतात. आता लगेचच गुरुजी समरला पुढे बसवतात आणि समरला सांगत असतात की राजवाडे आता सुपारी फोडून घ्या. आता ह्यांच्याकडे कसं आहे ना कळत नाही, खरं तर मामा असतो सुपारी फोडायला, पण असो मालिका आहे, चालायचंच. मग आता समर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी करत असतो आणि सांगितल्याप्रमाणे सुपारी फोडायला घेत असतो. जेव्हा गुरुजी सांगतात अशा पद्धतीने करा, त्या पद्धतीने शेवटी समरने सुपारी फोडलेली असते. आणि त्याचबरोबर आता इकडे ह्यांचा कार्यक्रम किंवा हा जो काही साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तो आटोपण्यात आलेला असतो. आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे गुरुजी म्हणत असतात, आता एकमेकांना तुम्ही पेढा भरवा, तोंड वगैरे गोड करा, असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतात.
असतं. आणि हे सगळं काही झाल्यानंतर इथे पेढ्याचा बॉक्सच नसतो. मग आता ती जोरातच अर्पिता चिंगीला ओरडते आणि म्हणत असते, ए तिकडे काय करतेस तू, डोक्यावर पडली आहेस का, काय चाललंय तुझं, अगं तुला इथे पेढ्याचा बॉक्स ठेवता नाही का आला, आण लवकर पेढ्याचा बॉक्स, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर मात्र स्वानंदी म्हणत असते, एक मिनिट, पेढ्याचा बॉक्स कुठे आहे, मीच बघते, मी घेऊन आले. मग आता स्वानंदी उठते आणि पेढ्याचा बॉक्स आणायला जात असते. गुरुजी म्हणत असतात, आता सगळ्या थोऱ्या मोठ्यांना इथे तुम्ही आशीर्वाद नमस्कार वगैरे करा. एकदा का तुम्ही सगळ्या थोऱ्या मोठ्यांना नमस्कार केला ना तर सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच येणार आहे, असं इकडे ते बोलत असतात. आता स्वानंदी इथे लगेचच पेढ्याचा बॉक्स आणून देते आणि पेढ्याचा बॉक्स गुरुजींकडे दिल्यानंतर ती म्हणत असते, धरा गुरुजी. आता गुरुजी म्हणत असतात, एकमेकांना पेढा भरवा. मग आता इकडे मल्लिका म्हणत असते, मग आता इकडे जी घाडगे म्हणजेच अनुष्काची जी आई आहे ती म्हणत असते, त्याचं काय ना, ही घाई खूपच जास्त होती, पण माझी जे सासू आहे म्हणजेच अनुष्काची जी आजी आहे ना, ते शेवटची घटिका भरायला लागलेल्या आहेत. मला असं वाटतंय उद्या मेहंदी हळद आणि तेव्हा लगेच परवा लग्न लावून उरकून घ्यायचं का. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हो चालेल ना. मग आता इथे मल्लिकासुद्धा म्हणत असते, मुहूर्त आहे ना, पण मग आता ते सांगत असतात, हो मुहूर्त आहे. दुसऱ्या बाजूला स्वानंदी किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की चिंगी रडत आहे. मग ती चिंगीला विचारते की चिंगी काय झालेलं आहे, तू रडत का आहे, सगळं काही ठीक आहे ना, काय झालेलं आहे, असं ती विचारत असते. ती म्हणत असते, नाही नाही काही झालेलं नाही. अगं काही कसं झालेलं नाही, खरं खरं सांग काय झालेलं आहे. मग ती म्हणत असते, नाही काहीही झालेलं नाही आहे. अगं काही कसं झालेलं नाही, तू रडतेस ना. आता रडत असताना लगेच तिकडे चिंगीला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात, कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि त्याचबरोबर अंशुमनने तिला कशा पद्धतीने वचन दिले होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागत असतात. आणि हे सगळं काही आठवल्यानंतर स्वानंदी तिला पुन्हा पुन्हा विचारत असते की खरं खरं सांग काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, कशामुळे तुला असं वाटतंय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ती विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काहीही झालेलं नाही, सगळं काही ठीक आहे. मग तू रडतेस का, काही नाही वहिनी, मला ना घरची फार आठवण येत आहे, म्हणून मला कदाचित रडायला येत असावं, असं ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर स्वानंदी तिला म्हणते, मग तुला एवढीच आठवण येत आहे तर एक काम कर ना, तू घरी जाऊन पटकन सर्वांना जाऊन भेटून ये ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही वहिनी त्याची काही गरज नाही, आणि मी जर अशी अचानक गेले ना तर सगळ्यांना डाऊट येईल, सगळ्यांना संशय येईल की मी अशी अचानकच का बरं गेले म्हणून, आणि म्हणतील की तुला ना कामाचा कंटाळा आलाय, तुला फक्त शिक्षण करायचं आहे, असा त्यांना गैरसमज होईल, त्यामुळे मी कदाचित जात नाही, असं इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो स्वानंदी म्हणत असते, नक्की ना, तुला आणखी बाकी काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही वहिनी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, हे बघ तुला जर काही मला सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं तर नक्की माझ्याशी तू शेअर कर, माझ्याशी तू बोलू शकतेस बरं का. तेव्हा ती म्हणत असते, हो वहिनी. मग आता ती तिच्याजवळ जात असते आणि तिच्याजवळ गेल्यानंतर लगेचच तिला शांत करण्याचा प्रयत्न तिचा तो चालू असतो, पण ती काही केल्या इकडे मनातल्या गोष्टी सांगत नसते. आता रडत असते स्वानंदी, पेढ्याचा बॉक्स घेऊन निघून जाते, पण ही मात्र इकडे रडायला सुरुवातच करत असते. रडून रडून पूर्ण हाल करून घेतलेले असतात चिंगीने. आता स्वानंदी पेढ्याचा बॉक्स घेऊन येते आणि स्वानंदी पेढ्याचा बॉक्स घेऊन आल्यानंतर सर्वांना तिथे पेढे देत असते. आता सर्वांना पेढे दिल्यानंतर लगेचच अंशुमन अनुष्काचं तोंड गोड करत असतो आणि तेव्हा अर्पिता त्याचबरोबर मल्लिका ह्या दोघीजणी टाळ्या वाजवून त्यांचं खूप जास्त कौतुक करत असतात. आता इकडे मात्र समरला हे थोडंसं वेगळंच वाटत असतं. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नकोत, खूपच जास्त घाई होत आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर ह्यांनी लगेचच लग्नाचा विषय काढलेला असतो आणि लग्नाचा आपण लगेच 2 दिवसामध्ये लग्न उरकून टाकूया असं सांगण्यात आलेलं असतं. मग आता ह्या गोष्टीला समरसुद्धा हो म्हटलेला असतो. असं म्हणून आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम छान झाला असं म्हणून ती लोकं निघून जातात. आता ती लोकं निघून गेल्यानंतर इथे मात्र ही जी काही स्वानंदी आहे ती काही गप्प बसत नाही. स्वानंदी म्हणत असते, काकू मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सरळ सरळ खोटं का बरं बोललेला आहात. तेव्हा ती म्हणत असते, काय खोटं बोलले, अहो अंशुमन तर ऑफिसला जात नाही, कमीत कमी तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत तरी इथे खोटं बोलायला नाही पाहिजे, खरं सांगायला पाहिजे. तेव्हा मल्लिका म्हणत असते, तो जरी आता जात नसला तरी सुद्धा अगोदरपासून तो ऑफिसमध्ये जातोय, मग आता सुद्धा जायला तयार होईलच की तो, आणि आता इकडे समर सुद्धा त्याला ऑफिसमध्ये बोलवेलच ना, ते चांगला बोलतोय वागतोय. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, ही जरी गोष्ट किती महत्त्वाची असली ना तरी तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, काही जरी झालं ना तरी सुद्धा त्याच्या बोलण्यावरून नाही ठरत, त्याच्या वागण्यावरून त्याने ऑफिस जॉईन करायचं का नाही आणि मी त्याला ऑफिसमध्ये घ्यायचं की नाही हे ठरणार आहे, असं स्पष्टपणे समरने सांगितलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इथे स्वानंदीच्या बाबांना इथे मंदाकिनी सूप घेऊन गेलेली असते आणि सूप घेऊन गेल्यानंतर ती त्यांना भरवण्याचं काम करत असते, पण बाबांना सुद्धा खूपच जास्त माझा आहे बरं का. तसं पाहायला गेलं तर भरवते बिचारी तर गपचूप पिऊन घ्यायचं ना, कशाला उगाचच एवढा तोरा दाखवायचा, काही कळत नाही. असो, आता इकडे असं बोलणं बरोबर नाही आहे, पण काय करणार ना, आता बिचारी सूप घेऊन गेली, भरवते तर म्हणतात नाही नाही काही गरज नाही भरवायची वगैरे, कशाला भरवतेस. आणि तेव्हा ती म्हणत असते, अहो असं काय करताय, तुम्हाला बरं नाही ना, मग बरं नाही तर मी काळजी घेते तर घेऊ देत
आहेत ना, तुम्हाला मी अगोदरच सांगत होते तिकडे जाऊ नका म्हणून. मग आता ते म्हणत असतात, तू सांगत होतीस गं तिकडे जाऊ नका, पण मला तिकडे जाऊ नका असं म्हणत होतीस. एखादी माझ्याबरोबर आली असती तेवढं सगळं काही झालंच नसतं ना. अहो काय करायचं आपल्याला, हे बघा ती मोठी लोकं आहेत आणि ती मोठी लोकं असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला न पडलेलंच बरं. आपण उगाचच कशामुळे त्यांच्यामध्ये पडतोय, काय गरज आहे आपल्याला त्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याची. तेव्हा ते म्हणत असतात की अगं वेडी आहेस का, माझी मुलगी त्या घरी सुखाचा संसार करावा अशी माझी इच्छा आहे आणि तुला अजूनही असं वाटतं की मी त्यांच्यामध्ये पडू नये म्हणून. कशी बाई आहेस गं तू. आणि नेहमी तर अर्धांगिनी अर्धांगिनी असं म्हणत असतेत ना, मग आता अर्धांगिनी कशी आहे ह्या गोष्टी तुला कळायला हव्यात ना, हे सगळं काही तुला कळत नाही का, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो ती म्हणत असते, बरं ठीक आहे, राहिलं जे काही करायचं आहे ना ते तुम्हाला तुमचं तुम्ही करा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर मला ना इकडे तिची खूप जास्त काळजी वाटत आहे, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. तेव्हा आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो समर आणि त्याचबरोबर आजी हे दोघेही जण बसलेले असतात. दोघेही जण बसलेले असताना आता धाकल्या नातीसाठी म्हणजे अंशुमनच्या बायकोसाठी इथे आता एक सुंदर असा सोन्याचा दागिना म्हणजेच मंगळसूत्र बनवलेलं असतं. आणि मंगळसूत्र बनवल्यानंतर आपण पाहतो इकडे समर म्हणत असतो, काय झाले नेहमी लहान लेकरांसारखं सोनं बघितल्यावर दागिने बघितल्यावर तू करत असतेस, पण आता मात्र तुला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याचबरोबर तुला आनंद झाला नाहीये का, अशी वागतेस ग आजी, असं इकडे तो बोलतो. तेव्हा ती म्हणत असते, ऐक ना मला असं वाटतंय की ही जी मल्लिका आहे ना ती फारच जास्त घाई ह्या सगळ्या गोष्टींची करायला लागलेली आहे आणि त्यामुळे मला हे थोडंसं टेन्शन मला वाटतंय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, तो म्हणत असतो, अगं ऐक ना आता कसं आहे ना, लहान तिला असं वाटतंय की तिच्या मुलांचं सगळं काही व्यवस्थित वगैरे व्हावं आणि त्यामुळे ती ह्या सगळ्या गोष्टी करते. तेव्हा ती म्हणत असते, ते सगळं काही ठीक आहे रे, पण मला ना थोडंसं हे विचित्रच वाटतंय. तर आता प्रेक्षकांनो इकडे अंशुमनचं लग्न कशा पद्धतीने निर्विघ्न पार पडेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा विण दोघातली ही तुटेना. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड